नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला माहीतच आहे प्रत्येक भागामध्ये काही ना काहीतरी वेगळं घडत असतं. आजचा भाग असाच काहीसा वेगळा. आजच्या भागात आपण पुन्हा वेगळ्या गप्पा मारणार आहोत. झी स्टुडिओज प्रेझेंट्स गोल्डन गेट मोशन पिक्चर प्रोडक्शन्स निर्मित गुलाबजाम हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. त्याचे निर्माते आहेत विनोद मालगेवार आणि विशाल चोरडिया. चांगल्या पदार्थाची पहिली खूण असते त्याचा वास. स्वयंपाक करणं म्हणजे काय? आपल्यातलं काहीतरी काढून त्या पदार्थाला देणं. मी ना माझ्या मनातलं सगळं सांगते माझ्या पदार्थांना. ते समजून घेतात आपल्याला आणि मग चव येते त्यांना. तेव्हा आजच्या भागात काय घडणार हे बघण्यासाठी आपण स्वागत करूया या कुटुंबाचं. नमस्कार. नमस्कार. सर्वात आधी आपलं बालपण कुठलं? मी पुण्याची आहे आदेश. आणि खरं म्हणजे थोडासा त्याला टच आहे कर्नाटकी, कारण आईबाबांचं मूळ गाव कर्नाटकात आहे. निप्पाणी संकेश्वर या बाजूचं. पण आई बाबा शिक्षणासाठी शहरांमधूनच राहिले आणि लग्नानंतर पुण्यात सेटल झाले. त्यामुळे माझा जन्म पुण्याचा, शिक्षण पुण्याचं. त्यामुळे मी हार्डकोर. नाही पण बालपणी घरात कोण कोण? 2 मोठे भाऊ आणि माझी दत्तक आजी जी 101 वर्ष जगली. तिला आम्ही आत्ती म्हणायचो. सगळे तुम्ही राहायला पुण्यातच होता? पुण्यातच होतो. आणि कुठे पुण्यात? पुण्यात कर्वे रोड नावाचा जो भाग आहे बऱ्यापैकी माहिती असतो सगळ्यांना. कर्वे रोडच्या जरा जवळ, म्हात्रे पुलाच्या जवळ. आणि मग शाळा? अभिनव विद्यालय मराठी मीडियम आणि फर्ग्युसन कॉलेज पुणे. नमस्कार. हॅलो. सिद्धार्थ, तुमचं बालपण? माझं बालपण पुण्याचं. पुण्यात कुठे? सदाशिव पेठेत. घरी कोण कोण? घरी आई, माझी सख्खी बहीण आणि मी. बरं, पण मला सांगा आई बाबा काय करतात? आई माझी ऍक्ट्रेस, म्हणजे गेली 30 वर्ष ती काम करते आणि सध्या तिनं तिचा आवडता बिझनेस सुरू केलाय, जो की तिला भाजणी बनवायला खूप आवडते. मग तिला खूप सारे लाडू बनवायला आवडतात. म्हणजे हळीवाचे म्हणा, डिंकाचे म्हणा, रव्याचे लाडू म्हणा, हे तिला खूप आवडतात. स्पेशल असतात ते खूप. तर ते तिनं सुरू केलं आणि साईड बाय साईड मालिकांमधनं काम करणं चालू केलंय तिने. पण बालपण एकदम मज्जेत गेलं. अप्रतिम. फार. हो ना. शाळा माझी SD कटारी हायस्कूल मुकुंदनगर आणि कॉलेज SP कॉलेज. नाही पण शाळेत असताना कसे होत? कायम ना. हॅलो. आम्ही मराठी बोलणारे आणि फर्ग्युसनवाले चुकीचं इंग्लिश बोलणारे. असंच एक असायचं. कुठला? पण हे असं का बोलला तो? असं आहे का खरं? नाही, सदाशिव पेठ ना, ते पत्त्याकडेच येतो आपण नंतर. काम आहे माझं ते. पण मग कसं शाळेत असताना कसं अभ्यासात वगैरे जोपर्यंत मी एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली नव्हती तोपर्यंत एक 70-80% असायचो. मग नंतर ते इतकं घसरत गेलं की 10वीच्या प्रिलिमला 42% अशीच सुरुवात झाली. मग आईने 1-1.5 महिना बोलणं बंद केलं होतं, कारण मी अख्खी 10वी हे फक्त, म्हणजे मी साधारणपणे 12 ते 13 एकांकिका स्पर्धांमध्येच काम केलं अख्खी 10वी. मग प्रिलिमला 42% हातात पडल्यानंतर आईने बोलणं बंद केलं. मग अभ्यासाला नीट अभ्यास केला, खूप चांगला अभ्यास केला. आणि एकदा असं आलं की त्याच परीक्षेच्या आधी एक स्पर्धा आली शेवटची. तर मग मी आईला न सांगता मी त्याच्यामध्ये भाग घेतला. आम्हाला प्राइज वगैरे मिळालं. मग मी घरी येऊन निमूट अभ्यास करत बसलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आई न्यूजपेपर घेऊन आली आणि म्हणाली कॉंग्रॅट्स. तर पेपरला फोटो आला होता त्याचा. ठरलेलं सांगायचं नाही पण पेपरवरनंच कळलं. मग आणखीच बंद केलं तिने बोलणं. पण मग 10वीला जरा पण 10वीचे पेपर कसे गेले? मस्त गेले. 78% मिळाले मला. अरे वा, म्हणजे बरं झालं. आई खुश झाली. खूप खुश झाली. हो ना. तिला वाटलंच. पण तेव्हा कधी याच क्षेत्रात पुढे काम करणार असं? नाही, खरं तर नाही. मी चांगलं घर आवडतो म्हणून आई म्हणाली होती हॉटेल मॅनेजमेंट कर. हा, मी छान केअर काढतो, सगळं नीट पुसून ठेवतो आणि आवडतं मला काय काय बनवायला, म्हणून नाही म्हणाली होती हॉटेल मॅनेजमेंट कर. पण मग नंतर परत मालिकांमधनं आणि चित्रपटांमधनं काम करायला सुरुवात केली. मग हे करिअर म्हणून निवडलं.
नमस्कार. तुमचं बालपण सचिन? बालपण पुण्यातलं पंतांचा गोट नावाचा भाग आहे पुण्यामध्ये, अलका टॉकीजच्या जवळ. खूप जुना भाग आहे पुण्यातला. तिथे आजोबांपासनं बांधलेलं घर, त्यात आम्ही सगळे राहत होतो. मी भावे स्कूलमध्ये शिकलो, पूर्ण मराठी मीडियममध्ये. 12वीला जाईपर्यंत इंग्लिश वाचता पण येत नव्हतं आणि बोलता पण येत नव्हतं, पण मी खूप खुश होतो त्या ह्याच्यामध्ये. कविता वाचायची आणि मराठी पुस्तकं वाचायची प्रचंड आवड होती. शाळा संपल्यानंतर BMCC कॉलेजला मी गेलो, कारण मला असं सांगितलं की अभ्यास कमी असतो कॉमर्सला. आणि त्यावेळी मला शेफ व्हायचं होतं. मग माझं असं ठरलं होतं की आपण दादरच्या केटरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊया आणि आपण शेफ बनूया, असं एक मनात होतं. त्या प्रोफेशनविषयी भयंकर ग्लॅमर होतं. घरच्यांना मी पोलिसात जावं असं वाटत होतं, कारण माझे काका असिस्टंट कमिशनर होते मुंबईला, कुलाबामध्ये, साऊथ मुंबईचे ACP होते. मी दोन्ही झालो नाही. मी फिल्म्स बनवायला लागलो. त्याच्यानंतर कॉलेजात असताना 12वीमध्ये सुमित्रा भावे आणि सुनील सुक्कनकर जे दिग्दर्शक आहेत, त्यांच्या दोघी नावाच्या फिल्मला, सोनाली हिरोईन होती त्या फिल्मची, तिथे मी पहिल्यांदा फिल्मच्या सेटवर असिस्टंट म्हणून काम करायला गेलो. आणि मग हे काम आता सगळं सुरू आहे. भावे स्कूल पुण्यात. पण छान बालपण एकदम. आई बाबा काय करायचे? आईचं पाळणा घर आहे, ते अजूनही चालू आहे. 30 वर्ष आई लहान मुलांसाठी आमच्या घरामध्ये अंगण आणि घर आहे, तिथे पाळणा घर चालवते. आणि बाबा मॅफको मध्ये होते. एनर्जी जे आपण पितो ते, आणि सगळं कोल्ड स्टोरेज इंजिनिअरिंग हा त्यांचा विषय होता. लहानपणी घेऊन यायचे का ते बाटल्या घरी? आणि बटर पण, अमूल बटर पण, बघताय ना त्याच्याच हो, उत्तम पोषण. बरं, आता तिघेही पुण्यातल्या, हो. तर साधारणतः पुण्यात जेव्हा जेव्हा कुठले सण असतात, म्हणजे दसरा असेल किंवा गुढीपाडवा असेल, तर साधारणतः कुठले गोड पदार्थ असतात घरी? पुण्यात दसऱ्याला श्रीखंडपुरी. श्रीखंडपुरी. हो, असं तुमच्याकडे सदाशिव पेठेत लाडू बेसनाचे. आणि आई माझ्यासाठी खास करून त्यात जास्त तूप टाकते. म्हणजे ती बनवताना गोल बनवते. 1-2 मिनिटं तो लाडू ठेवला की तो असा पसरत जातो आणि मग तो खायचा. मग त्याची मजा फारच. तुमच्याकडे काय असेल? आमच्या घरी घराण्याचे देव आहेत आमच्या, आणि त्यामुळे कुठलाही सण हा 10 तरी गोड पदार्थांचा नैवेद्य असतोच. सगळ्याच पदार्थांचा, खाऱ्या आणि गोड अशा पदार्थांचा. साधारण कुठले असतात? एक सांगता येणार नाही, पण करंजी ओल्या नारळाची, पुरणपोळ्या, गुलाबजाम, त्याच्यानंतर चिरोटे, ते मला अतिशय आवडतात, आणि मोदक. हे बालपण एकदम तुमचं सगळ्यांचं मजेत गेलं, हो की नाही? मग त्यानंतर तुम्ही या क्षेत्राकडे वळला. पहिलं काय होतं या क्षेत्रात की जिथे सुरुवात झाली, किंवा कमर्शियल? नाटक. कुठलं? आधी नाटक केलं. म्हणजे मी दुबेजींकडे वर्कशॉप करत होते. ऍक्च्युली कॉलेजच्या स्पर्धा ही माझ्यासाठी खरी सुरुवात होती. पण तुमच्या तुम्ही तिघेही जिथे शिकलात ती महाविद्यालय असायची स्पर्धामध्ये? हो, पण मी थिएटर नाही केलं कधीच नाही. मी खूप लहानपणीपासून फिल्मच्या सेटवर काम करत होतो, आणि मी फक्त परीक्षेला कॉलेजात जायचो, आणि मला हाकलून देणार होते कॉलेजातनं. पण म्हणजे मला आवडायचं फिल्मच्या सेटवर असायला. मी 16 वर्षाचा असल्यापासून फिल्मच्या सेटवर काम करतो, त्यामुळे मी नाटक नाही केलं. या दोघांनी भरपूर नाटकं केलीत आणि गाजवली पण आहेत. बरोबर. मग या 3 कॉलेजेसमध्ये नेहमी जास्त बक्षीस कुठलं कॉलेज मिळवायचं? 1 मिनिट बोलूच नका. BMCC. नाही, अजिबात नाही. हो. फर्ग्युसनला जेव्हा मी होते तेव्हा आम्ही बक्षिसं आणलेली आहेत, करंडक आणलेले आहेत. म्हणजे आहेत उत्तेजनार्थ भरपूर आहेत फर्ग्युसनकडे. नाही, उत्तेजनार्थ पण, तुमच्याकडे असतील, मला आमच्याकडे माहिती करंडक नाही आहेत. याविषयी. BMCCनी भरपूर बक्षीस मिळवली. हो ना. आम्ही जेव्हा होतो कॉलेजमध्ये, मी जेव्हा होतो तेव्हा आम्ही भरपूर मिळवली. पण म्हणजे हा मागच्याच वर्षी पासआउट झाला असेल, त्यामुळे तो अलीकडचं सांगत असेल. 2012. नाही, कसं आहे, कारण हे जे काही विषय आहेत ना, हे फार इंटरेस्टिंग अशासाठी असतात, कारण पुण्यामधल्या सगळ्या स्पर्धा, मग पुरुषोत्तम सारखी स्पर्धा, ज्या स्पर्धेने अनेक कलावंत या क्षेत्रात आणलेले आहेत, त्यांना एक वेगळा आत्मविश्वास मिळवून दिलेला आहे. सचिन कधीच नाही या स्पर्धांमध्ये? नाही, कधीच गेलो नाही. कारण कॉलेज सुरू झालं तसं संधी मिळाली फिल्मच्या सेटवर काम करायला जायला. मग फिल्मचं काम सुरू झालं की 6-6 महिने त्या कामामध्ये जायचे, आणि मित्र सगळे करायचे एकांकिका आहे, पण मला कधी संधी बघायला जाणं तरी? बघायला जायचो मी. सोनालीची नाटकं पाहिली आहेत, तिने काम केली. पुरुषोत्तम करंडक सगळेच बघायला जातात, सो बघायला जायचं. खूपच आवडायचं मला ते माध्यम. मला स्वतःला येत नाही, पण मला अप्रूप आहे एका स्पेसमध्ये, रंगमंचावर एवढा सगळं उभं करणं. मी जे शिकलोय, सिनेमा मला येतो, त्यात मला लोकेशन्स लागतात आणि केवढा पसारा लागतो. तो सगळा अनुभव ही माणसं एका रंगमंचावर देतात. पाऊस पडल्याचा अनुभव ते शब्दात न देतात. हे मला फार
फार जादू वाटते थिएटरची. मी अनफॉर्च्युनेटली कधी केलं नाही. बरं, मला आता ना ज्याच्या निमित्ताने आज आपण भेटलेले आहोत, होम मिनिस्टर मध्ये आपण आलेले आहात, इतका सुंदर चित्रपट, कारण आता प्रोमो सुरू झालेले आहेत, आम्ही बघतो आहोत, आम्हाला खूप उत्सुकता आहे. आणि अशा वेळेला हे असं गुलाबजाम किंवा असं नाव जेव्हा नजरेसमोर येतं तेव्हा या चित्रपटाच्या विषयी जाणून घेण्यापूर्वी किती गुलाबजाम स्वतः खाल्लेत? आज मी खरं सांगते, आज खरं सांगूनच काय, कन्फेस करायला मला थोडी लाज वाटतेय, पण मला आदेश गुलाबजामाचे डोहाळे लागले होते. मी जेव्हा प्रेग्नंट होते, मला मुलगी झाली, तेव्हा मी खूप टीका करायचे सगळ्यांवर की मला तर काही नाही आहेत डोहाळे वगैरे लागलेले, काय असं मुली म्हणतात की त्यांना काहीतरी अमुक अमुक खायचंच असतं वगैरे. तर माझ्या नवऱ्यानी मला अशी अतिशय प्रेमाने आणि नम्रतेने आठवण करून दिली, तुला असं नाही वाटत आहे का की तुला गुलाबजामांचे डोहाळे लागले? त्यामुळे 9 महिने मी तो माझ्या डोहाळ्यांचा सोस चालू ठेवला होता. आणि एका पॉइंटला माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं की आता पहा बरं का, तब्येतीची वजनाची थोडी काळजी घ्या, फक्त बाळाचं वजन असतं असं नाहीये, स्वतःचंही असतं, त्यामुळे जरा गुलाबजाम खाणं बेतानी ठेवलं तर बरं होईल. ते तुला आवडतात प्रचंड. आपण खरं तर फार आवडत नाही गुलाबजाम, पण मला पाकातले आवडत नाही. मला साखरेचे गुलाबजाम भयंकर आवडतात. मला गुलाबजाम आवडतात, मला फार चांगले करता येतात. आणि मी खूप लहानपणी शिकलोय गुलाबजाम करायला. आमच्या शाळेमध्ये एक सुट्टीमध्ये एक प्रोजेक्ट होतं ज्याच्यामध्ये नवीन स्किल शिकून शाळा परत सुरू झाली की यायचं आणि त्याच्याविषयी लिहायचंय. तर मी स्वयंपाक शिकायला घेतला होता माझ्या आईकडनं, कारण मला आवड आहे, मला शेफ व्हायचं होतं, हे मी सांगितलं तसं. तर तेव्हा ती तयार इन्स्टंट गुलाबजामची पाकिटं मिळायची, ते आणून हे करायचे. तर मी त्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फार चांगले गुलाबजाम आणि पाक करायला शिकलो होतो. सो मी हाताने बनवले स्वतः गुलाबजाम आणि ते चांगले झाले. नाही ना, कारण या चित्रपटाचं शीर्षक असं हो आहे म्हटल्यानंतर ना नेमकं काय असेल चित्रपटात त्याबद्दल मी फार काही विचारणार नाही, पण एक उत्सुकता असते ना की असं का बाबा शीर्षक असावं. हो. तर त्यामागे काही विचार होता ना? हो, मला मराठी पदार्थांचं सौंदर्य दाखवणारी, त्यांची चव लोकांना त्याचं काय म्हणायचं त्याला मोठं करणारी, त्या अनुभवाला, मराठी रोजच्या पदार्थांना मोठं करणारी एक फिल्म गेली अनेक वर्ष बनवायची होती. कारण मला लक्षात आलं की आपण सगळीच माणसं महाराष्ट्रातली बाहेर जेव्हा जेवायला जातो तेव्हा हल्ली आपण फक्त पंजाबी जेवण जेवतो. आणि मुंबई पुण्यात सुद्धा, महाराष्ट्राच्या इतर भागातही बाहेर गेल्यानंतर आपल्याला असं वाटत नाही की माझं मराठी जेवण जेवणं ही फार मोठी गोष्ट आहे किंवा ती साजरं करायची गोष्ट आहे. ते फार घरचं झालंय सध्या आणि मिळणाऱ्या जागाही कमी झाल्यात. आणि मला त्यामुळे आपले पदार्थ, त्याची चव, रंग, त्याचे वास हे किती ग्लॅमरस असू शकतं हे लोकांना दाखवणारी एक फिल्म अनेक वर्ष करायची होती. ती केली मी या फिल्मच्या निमित्ताने, ज्याचा मला खूप आनंद आहे. कारण माझं प्रेम आहे आपल्या जेवणावर. किती छान. आपल्या महाराष्ट्रभरात संपूर्ण सर्व प्रदेशांमध्ये, खानदेश, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, यामध्ये आपण इतके समृद्ध आहोत खाद्य संस्कृतीच्या बाबतीमध्ये. आपल्या प्रत्येकाच्या पद्धतीचं, कुणीही असो, प्रत्येकाच्या घरचं एक वाढलेलं ताट जे असतं ते पाहिलं तर त्याच्या इतकं फोटोजेनिक दुसरं काही नसतं. ते सगळ्यात पोषण करणारं असतं. तर मला असं वाटतं या फिल्म नंतर मोठी मोठी रेस्टॉरंट्स उघडतील मराठी जेवण देणारी, आणि त्याला एक ग्लॅमर येईल देशात आणि परदेशात, अशी किती माझी मस्त. इच्छा आहे. किती So छान. म्हणून ही फिल्म केली, आपल्या पदार्थांसाठी केली. आणि मला फार आदर वाटतो अशा लोकांचा जे दुसऱ्याला करून खायला घालतात, त्यांच्यासाठी ही फिल्म आहे. त्यांची महती सांगणारी फिल्म आहे. डबे बनवून देणाऱ्या बायका, घरामध्ये स्वयंपाकीण म्हणून येणाऱ्या अनेक बायका आहेत, ते डबे बनवलेले लोकांना गरम गरम पोचवणारी किती माणसं आहेत. माणसाला ताजं जेवायला मिळावं. मुंबईतले डबेवाले. हो, मुंबईतले एवढी डबेवाले, मोठी. मला खूप आदर आहे त्यांच्याविषयी. माणसाला ताजं आणि गरम खायला मिळावं म्हणून किती माणसं कष्ट घेत असतात, त्या सगळ्यांना आदर करणारी ही फिल्म किती मस्त. त्यांच्यासाठी बनवली. म्हणजे मी खरं सांगू का, होम मिनिस्टरचा हा प्रवास सुरू आहे की सातत्याने घराघरातल्या स्त्रीचा सन्मान, हो. असं ह्याची टॅगलाईन आहे. हो, म्हणजे तसं बघितलं तर महाराष्ट्रावर फिरत असताना 2004 मध्ये खरं तर ही थाप पडली दरवाजावर, दार उघड वैन दार उघड. आणि तेव्हापासून झी मराठीचं हे खूप मोठं कुटुंब आहे. हो, म्हणजे या निमित्ताने मला असं वाटतं की खरंच ना कितीतरी गोष्टी असतात ज्या थँकलेस असतात. हो. आपण त्यांना कधी धन्यवाद देत हो. नाही, आपण त्यांचा विचार करत नाही. पण आजही त्या घरातली ती माऊली हो,
जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारतो ना की तुमच्या आयुष्यातल्या अपेक्षा काय आहेत, की तुम्हाला काय करायचं, तर माझ्या घराला आनंदी ठेवायचंय आणि त्या आनंदामध्ये आज सिद्धार्थ असेल, सोनाली, सचिन, मी काय, घरी गेल्यानंतर ती माऊली रात्रीचे किती वाजलेत हे न बघता माझ्या मुलाला, माझ्या नवऱ्याला ते गरम कसं मला वाढता येईल यासाठी प्रयत्न करत असते. या निमित्ताने मी तमाम माऊलींना यांच्या वतीने नमस्कार करतो, कारण खरंच या गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टीला कधी धन्यवादही दिले जात नाही, गृहीत धरलं जातं. पण इतक्या वेगळ्या विचारावरती चित्रपट करावा असं वाटणं, यासाठी नमस्कार सचिन. अरे थँक्यू. किती छान. तर मला तुम्हाला विचारायचंय, तुम्हाला तुमच्या घरातून गरम जेवण मिळालंय किंवा अमुक एकदा स्वतःच गरम करून घ्यायची वेळ आली, असं कधी होतं? आता ठीक आहे, पण लहानपणी खूप लाड झालेत आणि खूप गरम गरम खायला मिळाले. मला आमच्या घरातल्या ज्वारीच्या भाकरीचा वास अजूनही आठवतो, किंवा घरी बनलेलं पिठलं आणि भाकरी जे असतं त्याचा वास अगदी आठवतोय, किंवा ताजं लोणी भाकरीवर घातल्यानंतर ते असं थोडं गरम भाकरीवर घातल्यावर वितळतं ना, त्याच्या खूप आठवणी आहेत. आणि आता मोठं झाल्यावर ते भाकरी करणारे हात आठवतात आईचे, की घरातल्या प्रत्येकासाठी ते झिजले ना. आणि आता आई जेव्हा कधी कधी म्हणते की अगं अमुक एक पदार्थ तसा नाही होत माझा आता, तेव्हा मला असं घट्ट मिठी मारून म्हणावं असं वाटतं की असू दे, एवढी वर्ष त्या हातांनी केलंय ना, तर आता आम्हालाही थोडंसं काम करायची संधी मिळू दे, आता आमची टर्न आहे, आम्हाला स्वयंपाक करू दे. आता काय आठवतं? लहानपणापासून माझ्या आईच्या हातची एक गोष्ट अजिबातच बदलली नाहीये आणि मला असं वाटतंय ती कधीच बदलणार नाही, ती म्हणजे आई कांदे पोहे करते. ते म्हणजे वाड्यात खाली खेळत असताना खूप दमून आल्यानंतर किंवा मित्रांबरोबर मारामारी झाल्यानंतर रडत जेव्हा घरी यायचो तेव्हा मला गरमागरम पोहे मिळाले. मी एका 8वी का 9वी मध्ये एका परीक्षेत युनिट टेस्ट मध्ये फेल झालो होतो आणि मी घरापासून लपवलं होतं ते. तेव्हा मी आईला कळल्यानंतर आई खूप ओरडली होती आणि तेव्हा मी खूप रडलो होतो, तेव्हा मला ते गरमागरम पोहे मिळाले. तर त्या खूप खूप महत्वाच्या आठवणी आहेत. आणि जेव्हा जेव्हा मी ते पोहे खातो, मी रोज खाऊ शकतो, हा कितीही पोहे खाऊ शकतो. मी आमच्या 24 shootingला तास पोहे मी खाऊ आणि शकतो. सचिन साक्षीदार आहोत. हा कुठल्याही प्रहराला पोहे खाऊ शकतो, मी कधीही खाऊ शकतो. डिनर म्हणूनही खाऊ शकतो, लंच म्हणूनही खाऊ शकतो. तर बरेचदा असं पण झालंय की आई दमून आली आहे आणि मी आईला म्हटलं की मी तुझ्यासाठी काही करू का, तर ती म्हणते की तू माझ्यासाठी करच पण मी तुला पोहे करून देते. असं पण अनेकदा झालं की मी तिच्यासाठी तिला आवडते तशी मुगाच्या डाळीची खिचडी करतो आणि ती मला आवडतात तसे गरमागरम पोहे करते आणि दाणे टाकायला विसरत नाही कधीच, आणि दाणे नसतील तर मी ते पोहे खात नाही. सचिन, काय गंमत आहे बघा, तुम्ही असा इतका वेगळा विषय घेतलाय ना, सगळ्यांच्या आठवणी जागा. हा सगळ्यांच्या आठवणी जागा झाल्या ना. आणि जाग्या होत असताना मला तेच दिसतंय की समजा एखादं टेबल आहे किंवा पाट आहे किंवा कुठेही कोण जमिनीवर बसून जेवत आहे, घरातली 5 किंवा 6 जण, एका वेळेला एक तवा, त्या एका तव्यावर होणारी एक गरम चपाती, पण त्या माऊलीला त्या गरम चपातीचं तेच टेम्परेचर 6ही जणांना मिळावं म्हणून तिची होणारी तगमग, तिची होणारी धावपळ, आणि त्यातून शेवटी स्वतः त्या टोपात किती राहिलंय याचा कधी विचार केला आपण काय खाणार. खाद्य संस्कृती म्हटल्यानंतर थेट महाराष्ट्राच्या घराघरात मला पोहोचता आलं. पण मग हा चित्रपट लिहिला कोणी? माझा पहिला सिनेमा आहे जो मी एकट्याने नाही लिहिला. मी आजपर्यंत माझ्या सगळ्या फिल्म्स एकट्याने लिहित आलो, एकटा लेखक आणि दिग्दर्शन करत होतो. सो तेजस मोडक हा माझा मित्र आहे पुण्यातला, जो कॉमिक्स बनवतो, आणि त्याच्याबरोबर मी असं ठरवलं की यावेळी आपण दुसऱ्या माणसाचं ऐकायला शिकू, जी माझ्या मते फार अवघड पण महत्वाची गोष्ट या वयात आता शिकायला हवी, की कुणीतरी आपल्याला दुसरं मत देणारं त्यावेळी असावं की जेणेकरून त्याचे पण काहीतरी इनपुट्स येतील. सो हा सिनेमा तेजस मोडक आणि मी सहलेखन केलंय या सिनेमाचं. कथा, पटकथा आणि संवाद आम्ही दोघांनी भरपूर छान पदार्थ खात, वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल्समध्ये जाऊन आस्वाद घेत घरी येऊन हा सिनेमा लिहिलाय. पण हा घरी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी, पण आम्ही दोघही जण खाण्याच्या बाबतीत शौकीन होत, सो आम्हाला आवडतं वेगवेगळं. आम्ही तिथेच जाऊन गप्पा मारत बेसिकली स्क्रिप्टची तयारी केली होती. अनेक ठिकाणी पुण्यातल्या फेवरेट जागा आहेत खूप पुण्यामध्ये. आजचा भाग इथेच थांबवावा लागणार आहे, पण या गप्पा संपणार नाहीत.
पुढच्या भागात आपण पुन्हा याच चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.